संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. हॅलो. साधू थोर जाना, साधू थोर जाना. हॅलो. साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रमणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी. नामा मने गाय दूध एक सार, नामा मने गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी. नमो सद्गुरु धावबा मोती रामा. तुला प्रार्थितो कीर्तनी राम नामा. हो तोरे धावोनी बुद्धी दे कीर्तनिया. मनोनी नमी नमी तुझ्याली न पाया. जिने हा जीव दिला दान, जिने हा जीव दिला अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या कृपेने वारकरी संप्रदायाचा ध्वजा त्रिभुवन विश्वमौली ज्ञानोबा यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग तीर्थावळी प्रकरणातला अभंग संतांच्या संगतीमध्ये साधूच्या संगतीमध्ये महात्म्याच्या संगतीमध्ये झालेल्या सुखाची अनुभूती सांगणारा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलाय. विठाला
पाचसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, यशवाडी नावाच्या क्षेत्रावरती हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आणि त्यांच्याच प्रांगणामध्ये आधी शनिवारची सेवा, एकादशीची सेवा संस्थानचे अध्यक्ष गुरुरे स्वामीजींच्या आज्ञेनं ही सेवा माझ्याकडे आली. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देताल, श्री गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज हनुमंतराय जशी कृपा करताल, तसे 1 तासामध्ये आपला अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आज कीर्तनाला उपस्थित काय नाव घेऊ बया लोकांचं, छाती दगड ठेवल्यासारखं झाले. मृदंगाच्या क्षेत्रामध्ये संबंध महाराष्ट्र ज्याने गाजवला, आमच्यासारख्या पोरांना काय त्यांचं नवल करावं, काय त्यांचं कौतुक करावं. मृदंग म्हणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव ओळखीला येतं, सारे भक्त परायण मृदंग महामेरू गुरुरे भाऊ आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आमच्यासारख्या पोरांना त्यांचं नाव घ्यावं, तुम्ही टाळ्या वाजव हा विषयच नाही. वारकरी संप्रदाय परभणी जिल्ह्यातला कसा असतंय किंवा वारकरी संप्रदायाचे गुण काय असतात हे जर कोणाला पाहायचं असेल त्यानं फक्त गुरुरे भाऊला येऊन पाहायचं. त्यांची ती टोपी, कडक केलेली टोपी, ते कपडे टाईट, तवात काय याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि भाऊची ओळख फक्त भाऊच्या मृदंगातून नाहीये. महाराष्ट्राच्या पाठीवरती कोण्याही जिल्ह्यात, कोण्याही तालुक्यात, कोण्याही गावात तर तुम्ही गेलात, अंगावरती पूर्ण पोशाखामध्ये एखादा विद्यार्थी जर मृदंग वाजवत असेल ती विद्यार्थी फक्त भाऊचाच असणार. भाऊ आज कीर्तनाला उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण विनोद सम्राट गुरुरे बाबासाहेब महाराज इंगळे, गुरुरे दादा यांचे निष्ठावंत शिष्य श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि आमचे मोठे बंधू आमचे दीपक महाराज बादाडे कीर्तनाला उपस्थित आहेत. हे वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार, पुन्हा कुठंच पाहायला मिळत नाही. एका मोठ्याला व्यक्तिमत्वाने या समोर एका पोराचं कीर्तन ऐकायला बसायचं, हे समंजसपणा फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते. का? प्रेमाची तो ऐसी जाती आणि सर्वस्व असे मुकावे. तिथं प्रेम आलं ना तिथं पुन्हा काहीच नाही. वारकरी संप्रदायातले सर्व दिग्गज मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहेत. पण आल्यानंतर स्वामीजीचा फोन आल्यानंतर मला पहिला प्रश्न असा पडला, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपल्याला सेवा काय घडत असेल. 4 वर्ष झालं आपण परमार्थामध्ये आलो, धोतर घालायचं गेल्या वर्षी काष्टा घालायचं कळालंय, आणि स्वामीजीचा फोन आला ना हनुमंतरायाची सेवा घडायली. याच्यानंतर तुकोबारात महाराजाचं एकच प्रमाण आठवलं, गेले खूप वर्ष झालं आमचे वडील ह्या दरबारामध्ये टाळ घेऊन उभा राहतात आणि हनुमंतरायाची सेवा करतात, म्हणून स्वामीजींना आज सेवा करायचं भाग्य आम्हाला मिळालं. तुका म्हणे होता ठेवा सेवा करायचं भाग्य मिळालं. जगद्गुरु संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. श्री गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज जशी कृपा करताल तशी 1 तास अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. विठाला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर यांचा आहे. आणि आजच्या अभंगामधून नामदेव महाराज साधूची अनुभूती सांगतात. बाबा रे, जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर माणसानं संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. महाराज संतांच्या संगतीमध्ये आम्हाला तुम्ही जायला सांगता हो, पण पहिले सांगा संत म्हणतात कोणाला, संत असतात कसे, संत दिसतात कसे, संतांची ओळख काय, कशावरून आम्ही संत ओळखायचे अशी आम्हाला एखादी खूण सांगा, म्हणजे जेणेकरून आम्हाला संत कळतील. महाराजांना सांगितलं, बाबा रे तुम्हाला एक खूण सांगतो मी, संत ओळखायचे कसे. महाराज सांगा. महाराज म्हणे, राजा ह्या मृत्यू लोकांमध्ये सामान्य माणसंही जन्माला येतात, निघून जातात, साधूही जन्माला येतात, साधूही निघून जातात, पण राजा गेल्यानंतर त्यांच्या मृत्यू लोकांमध्ये 3 खुणा शिल्लक राहतात. त्यांचे पाय धरायचं आणि दीपक महाराज त्यांना संत म्हणायचं. पहा, मृत्यू लोकातून गेल्यानंतर ज्यांच्या मृत्यू लोकांमध्ये 3 खुणा शिल्लक राहतात त्यांचे पाय धरायचं आणि त्यांना संत म्हणायचं. महाराज कोणत्या हो? महाराज म्हणतात, राजा मृत्यू लोकातून गेल्यानंतर ज्यांचं मृत्यू लोकांमध्ये ज्ञान शिल्लक राहतं त्यांना संत म्हणतात. मृत्यू लोकातून गेल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये ज्यांची समाधी शिल्लक राहते त्यांना संत म्हणतात. आणि मृत्यू लोकातून गेल्यानंतर मृत्यू लोकात ज्यांची कीर्ती शिल्लक राहते त्यांना संत म्हणतात.
महाराज काय प्रमाणासहित सांगतो. भाऊ पुढे बसले. बाबा रे, मृत्यूलोकातून गेल्यानंतर ज्यांचं ज्ञान मृत्यूलोकामध्ये शिल्लक राहतं त्यांना संत म्हणतात. नामा म्हणे देवा गेले मुनी जन आणि राहिले ते ज्ञान जगा माझे. गेल्यानंतर ज्यांचं ज्ञान शिल्लक राहतं, ज्ञानोबारे गेले आत्मज्ञान जिवंत आहे, तुकोबारे नंतर आत्मज्ञान जिवंत आहे, श्रीगुरु मोतीराम महाराज गेले पण आत्मज्ञान जिवंत आहे. राहिल्याच क्रेते राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. गेल्यानंतर ज्यांचं ज्ञान मृत्यूलोकात राहतं, गेल्यानंतर ज्यांची कीर्ती मृत्यूलोकात राहते आणि गेल्यानंतर ज्यांची समाधी मृत्यूलोकात राहते त्यांना संत म्हणतात. गेले मुनिजन अनादीचे आधी आणि राहिल्या समाधी जगा माझी. गेल्यानंतर ज्यांची समाधी राहिली, गेल्यानंतर ज्यांची कीर्ती राहिली आणि गेल्यानंतर ज्यांचं ज्ञानही राहिलं त्यांचे पाय धरायचं त्यांना संत म्हणायचं. विठाला विठाला माणसं म्हणतात महाराज आमच्या गावात बी एका शेतामध्ये एका म्हाताऱ्या माणसाची वटा बांधलाय, समाधी बांधलेली. 25-30 एकर शेत घेऊन ठेवलं होतं त्या म्हाताऱ्यानं, त्याची समाधी बांधली. पण महाराज गावामध्ये सप्ताह होऊ देत नव्हता, सप्त्यामध्ये भांडणं खेळल्याशिवाय राहू देत नव्हता, सप्त्याची येळू चोरून नेल्याशिवाय राहत नव्हता, घरी वाढ नेल्याशिवाय राहत नव्हता, सप्त्यात कोणताच धिंगाणा ठेवला नाही, त्यानं असा घातला नाही. मग ते म्हातारे मेल्यानंतर त्याची मळ्यामध्ये समाधी बांधली. मग तुम्ही तर म्हणतात त्यांना संत म्हणतात, मग त्या म्हाताऱ्याची समाधी बांधल्यावर त्याला संत म्हणायचं का? महाराज म्हणे राजा उगा 4 इटायची समाधी वटा बांधलाय, समाधी कशाची रे? बरं बांधली समाधी त्या म्हाताऱ्या माणसाची. घरचे लोक बाबा किती दिवसाला त्या समाधीला पाणी घालायला जातात? हा सांगा की. बरं त्या समाधीला घरचे लोक पाणी घालतात का कुत्रे? राजा ज्यांची गेल्यानंतर समाधी पूर्णपणे शिल्लक राहते, एकादशीच्या दिवशी कधीतरी रिकामी टाइम मिळाला पालम तालुक्यामध्ये फळ्याला जा. सकाळी 5-5:30 ब्रह्ममुहूर्त टायमावर तुम्ही जर तिथे गेलात आणि सकाळी 5च्या टायमावरती बघा पंचामृताने श्री गुरु मोतीराम महाराजाच्या समाधीचा अभिषेक घालतात. याला म्हणतात संताची समाधी शिल्लक राहते. कोणाची राहत नसते देवा. गेल्यानंतर ज्यांचं ज्ञानही राहिलं, गेल्यानंतर ज्यांची कीर्ती राहिली आणि गेल्यानंतर ज्यांची समाधी शिल्लक राहिली त्यांचे पाय धरायचं संत म्हणायचं. विठाला विठाला साधूचा महात्म्याचा महिमा अलौकिक आहे, संताचा महिमा अलौकिक जगामध्ये. शाब्दिकाचे काम नाही
संताचा महिमा जगात अलौकिक सांगितलाय देवा. संताचा महिमा वेगळा, संताच्या नामाचा महिमा वेगळा, संताच्या रूपाचा महिमा वेगळा, संताच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संताच्या कृपा दृष्टीचा महिमा वेगळा, संताच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संताच्या पंथाचा महिमा वेगळा, संताच्या भूमीचा महिमा वेगळा, संताच्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा आणि संताचा महिमा वेगळा. देवा सांगायचं झालं, संताचा महिमा वेगळा, संताच्या नामाचा महिमा वेगळा. सांगू तुम्हाला, देवाचं जर नाव घेतलं तर माणसाला अगणित पुण्य मिळतंय. पहा, देवाचं जर नाव घेतलं तर माणसाला अगणित पुण्य मिळतंय, पण संताचं नाव घेतलं तर माणूसच पुण्यवान. पुण्यवंत अगणित पुण्य मिळत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नाव घेतलं तर अगणित पुण्य मिळते, पण साधूचं नाव घेतलं तर माणूसच पुण्यवान होतो. तुका म्हणे पापे संताची अजब आहे. पाप निघून जाते सर्व. संत पुनीत केले विष्णुदासे. शबास. ह्याच्यामुळे तुमचं भेव वाटायला हो. कोण काय सांगताय ना. जेव्हा संताचं नाम घेतलं माणूस पुण्यवंत होते. ऐका, संताच्या कृपादृष्टीचा महिमा वेगळा आहे. देवा ज्ञानोबाराला विचारलं, माऊली ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ तुम्ही निर्माण केलाय, एवढ्या ज्ञानाने परिपक्व असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही समाजाला दिलाय, निर्माण केलाय, कोण्या शाळेत शिकले तुम्ही? ऐका ऐका माऊली, कोण्या शाळेत शिकले तुम्ही? कोण्या कॉलेजला शिकाय गेले होते? माऊली कोण्या विद्यापीठामधून पदवी मिळवली तुम्ही? सोडा हो, कोण्या संस्थेमध्ये पाठाला बसले होते? ज्ञानोबाराला विचारलं, माऊली ज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ तुम्ही निर्माण केलाय, कोण्या शाळेमध्ये, कोण्या कॉलेजला, कोण्या विद्यापीठामध्ये, कोण्या संस्थेमध्ये पाठाला बसले होते? संतांची कृपादृष्टी सांगायलोय. ज्ञानोबारा म्हणले, राजा शाळेमध्ये जायची, कॉलेजला जायची, विद्यापीठामध्ये जायची, संस्थेमध्ये बसायची, काय भाषा करता? भाकर खायची सोय नव्हती. मग ज्ञानोबारा ज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ निर्माण केलाय, याचं कारण काय? ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी उत्तर देतात, राजा मी ज्ञानेश्वरी सांगत असताना माझ्या समोर असे डोंगरावडे विद्वान लोक बसले होते, फक्त त्यांच्या कृपा दृष्टीमुळे ज्ञानेश्वरी लिहायचं भाग्य मिळालं. तुमची दिठीवेची निवोले सासिनले प्रसन्नतेचे मळे, हे सावली देखून लोळे सांग तुझी. साधूच्या कृपा दृष्टीचा महिमा आहे देवा. साधूच्या नामाचा महिमा वेगळा, साधूच्या कृपा दृष्टीचा महिमा वेगळा, साधूच्या भूमीचा महिमा वेगळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य ते आरण रत्नाची ती खान आणि जन्माला निधान सावत. साधूच्या जन्मामध्ये, भूमीमध्ये जन्माला आले त्या भूमीचा महिमा वेगळा आहे. साधूच्या भूमीमध्ये जन्माला आले त्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा. काय सांगू तुम्हाला, गावाकडे असं सांगितलं जातं, महाराज आम्ही घरी खूप श्रीमंत येतो, गेले 10 वर्ष झालं आमचा मुलगा आम्ही हॉस्टेलला शिकायला ठेवलाय.
पहिल्या वर्षी 1 लाख फी भरली, दुसऱ्या वर्षी 2 लाख भरली. महाराज 10वी पास होईपर्यंत आमच्या मुलाला आम्ही 25 लाख रुपये खर्चले. पण महाराज अजून पण त्याला मराठी वाचता येत नाही. राजा 10 वर्ष हॉस्टेलला ठेवल्यानंतर जर मुलाला मराठी वाचता येत नसेल तर तुमचा शालेय शिक्षण थांबवा आणि एक काम करा, त्याच मुलाला हाताला धरून आळंदीला न्या. आळंदीला नेल्यानंतर ज्ञानोबाच्या मंदिरामध्ये एक अजान वृक्षाचं झाड आहे, तिथे एक ज्ञानेश्वरी घ्या संस्थेची आणि त्या मुलाला त्या अजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरी घेऊन बसवा. बाबा आमच्या मुलाला मराठीत वाचता नाही, ज्ञानोबाची प्राकृत भाषा कधी वाचल? राजा वाचायची गरजच नाही. हा मग तुमच्या मुलाला वाचता येत नाही ना, 25 लाख रुपये खर्च केले, 10 वर्ष झालं हॉस्टेलला ठेवलंय, अजून मराठी वाचता येत नाही. बाबा एक काम कर, त्या अजान वृक्षाच्या झाडाखाली बस आणि ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीहून फक्त बोट फिरव. महाराज काय होईल? काय होईल? तुमचा मुलगा 1 वर्ष बोट फिरवल, 2 वर्ष बोट फिरविल, 3 वर्ष जातील, 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील. पण असा काय काळ गेल्यानंतर ज्या वेळेस त्या अजान वृक्षाची, ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीची आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराची त्या मुलावरती कृपा होईल, ज्या मुलाला गावाकडे मराठी वाचता येत नव्हती, 5-10 वर्ष गेले, ते मुलगा ज्ञानेश्वरी बंद करीन आणि समाजाला ज्ञानेश्वरी सांगायला. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. ज्या विद्यार्थ्याला मराठी वाचता येत नव्हती त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी दिल्यानंतर ते समाजाला ज्ञानेश्वरी सांगायला लागतं. हे अजानुषा झाडाची ताकद आहे. महाराज म्हणतात राजा ज्याला काहीच येत नाही, फक्त अजानुषाचे झाड जर खाऊन माणसानं पारायण केलं त्याला ज्ञानोबाला ज्ञान देता त्याचा संशय नाही. विठाला विठाला संतांच्या प्रत्येक तत्वाचा महिमा वेगळा आहे आणि संतांच्या संगतीचा महिमा वेगळा आहे. महाराज साधूचा सहवास केला, संतांचा सहवास केला, महात्म्याचा सहवास केला, आम्हाला फायदा काय होईल, आम्हाला अनुभूती कोणती मिळेल? त्यावेळेस संत शिरोमणी राजा नामदेव महाराज सांगतात, राजा माझ्या आयुष्यातला अनुभव मी तुला सांगतो. मी साधूच्या महात्म्याच्या संतांच्या संगतीमध्ये राहिलो आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला जे अनुपम्य सुख मिळालं ते सुख मला शब्दात सांगता येत नाहीये. अभंगात संत संगतीचा
येते राजा, ते आपल्यापेक्षा वेगळं ठेवत नाहीयेत आणि त्यांच्या संगतीमध्ये अनुपम सुख मिळते. हे नामदेवरायाची अनुभूती देवा. नामदेवराय अनुभव सांगतात, ज्ञानोबाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग घडावा, विश्वमाऊली ज्ञानोबाचं सर्व लिखाण पूर्ण व्हावं आणि ज्ञानोबाचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर माऊलीच्या मनामध्ये अशी संकल्पना यावी, राजा आता राहिलेलं आयुष्य आपण तीर्थयात्रेमध्ये घातलं पाहिजे. ज्ञानोबा विचार करतात, आता आपल्याला तीर्थयात्रेला निघायचंय. पण तीर्थयात्रेला निघत असताना ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजाची अनुमती घेतात आणि माऊली ज्ञानोबा तीर्थयात्रेला निघतात. आळंदीतून ज्ञानोबा तीर्थयात्रेला चालत चालत पुण्यात येत. पुण्यात आल्यानंतर सासवडमध्ये यावं. माऊलीला सासवडमध्ये आल्यानंतर जेजुरीमध्ये जावं. जेजुरीमध्ये गेल्यानंतर खंडोबाराचं दर्शन घ्यावं. पुढे वाल्याला गेल्यानंतर वाल्मिक ऋषींचं दर्शन घ्यावं. ज्ञानोबाला चालत 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 पंढरपुरात जातात. ऐका ऐका ऐका, माऊली तीर्थयात्रा करत करत पंढरपुरात जातात आणि ज्ञानोबाला पंढरपुरात गेले की ज्ञानोबाला पहिली भेट होती संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर. नामदेव महाराजांना ज्ञानोबाचं दर्शन घ्यावं, ज्ञानोबाने नामदेव महाराजाचं दर्शन घ्यावं, आलिंगन घालावं. नामयाची भेटी ज्ञानदेव आले आणि लोटांगण घातले नामदी. हाताला धरलं ज्ञानोबाच्या, माऊली चला घरी पाहुणचार करायसाठी. हाताला धरून घरी न्यावं, ज्ञानोबाचा पाहुणचार करावा आणि माऊलीचा पाहुणचार झाला की ज्ञानोबाच्या मनामध्ये भाव निर्माण व्हावा, नामदेवराया आम्ही तीर्थयात्रेला निघालो तो, आमच्यासोबत तुम्ही जर तीर्थयात्रेला आले तर तीर्थयात्रा करा, खूप आनंद येईल. रोज दिवसभर तीर्थयात्रेमध्ये भजन करायचं, सायंकाळी गेले की धुपारती घ्यायची आणि रोज संध्याकाळी नामदेव महाराजाचं कीर्तन ऐकायचं. महाराज खूप आनंद येईल कडे तीर्थयात्रेला, तुम्ही येताल का? नामदेवाने हात जोडून सांगितलं, माऊली तुमच्या शब्दाला नकार देऊ शकत नाहीये, पण माझी काय अडचण आहे सांगा ना. नामदेवराय सांगतात, माऊली हे पंढरपूर सोडून, त्या पांडुरंगाला सोडून, हे वाळवंट सोडून आणि हे चंद्रभागा सोडून मला कुठंच करमत नाहीये, तुम्ही मला आग्रह करू नका. ज्ञानोबाने परत आग्रह करावा, पण नामदेव महाराज नकारच देत नव्हते, होकारच देत नव्हते. शेवटी नामदेव महाराज म्हणले, माऊली मी काय स्वतःचा मालक नाही गड्या, तुम्ही काय करा, मंदिरामध्ये विटेवरती आमचे मालक उभा आहेत, तुम्ही त्यांना जा आणि त्यांना विचारा. ज्ञानोबा मंदिरात येतात, देवासमोर उभा राहतात आणि देवाला विनंती करतात, देवा नामदेव महाराजाला आम्हाला तीर्थयात्रेला सोबत न्यायचंय, कृपया करून तुम्ही अनुमती द्या. देव हसायला लागले. हसत देवानं नामदेवराला बोलला, हे नामा इकडे इकडे म्हणे. राजा इकडे. काय देवा? राजा ज्ञानोबासारखे संत तुला संगतीची इच्छा करतायत आणि तू नकार देतो. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा. ज्ञानोबासारखे साधू संगतीची इच्छा करताय, नकार देतोस तू? देवा आमची इच्छा नाही. राजा ज्याच्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आले त्यात माणसाला ज्ञानोबाचा सहवास घडतं, एवढं सोपं नाहीये. ऐसे जने भाग्य सर्वस्व साधावे आणि तरीत जन्मावे विष्णुदासा. नकार देतोस? देवा इच्छा नाहीये. नामा राजा ज्ञानोबासारखे मोठे संत होणं नाही. देवा किती मोठे आहेत, ज्ञान देव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञान दान गडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. अरे डोंगरात तपश्चर्या करणाऱ्या लोकांना हातामध्ये माळ घेऊन जर श्री ज्ञानदेव म्हणले, डोंगरातले लोक वैकुंठाला जातात. ही ताकद माऊलीची नाही, ज्ञानोबाच्या नावाची. विठाला विठाला. ज्ञानोबासोबत गेलं पाहिजे. राजा देवा जाऊ निघा. नामदेवाने घरी जायचं, पळशी बांधायची, देवाचं दर्शन घेतलं, आलिंगन गेले देवाला आणि नामदेव महाराज निघाले. नामदेवराने मंदिराच्या बाहेर जायचं, तेवढ्या जगाचे मालक ज्ञानोबाचा हात धरतात आणि मंदिराच्या मागं. ऐका ऐका ऐका, जगाचे मालक विटेवरला खाली उतरतात, विश्वमाऊली ज्ञानोबाचा हात धरतात आणि ज्ञानोबाला मंदिराच्या मागं आणतात. माऊली काय हितगुज सांगायचे मला सांगा की देवा. माऊली माझा नामा मी तुमच्यासोबत पाठवलं बरं. हो देवा. कुठं फिरलेला नाही ते, कुठं बाजारात गेलेला नाही ते, व्हॉट्सअपला स्टेटस कस टाकतात, फेसबुकला पोस्ट कस टाकतात, इंस्टाला रील कस सोडतात, त्याला काहीच माहित नाही अजून.
त्याला मार्केट माहित नाही बरं, पॅन्ट केवढ्याला भेटती, शर्ट केवढ्याला भेटतंय. घेऊन जा, पण जसं सोबत घेऊन गेलास तसं सोबत आणून सोडित असताना पाठव. आरुष्य साबळे नामे माझे वेडे आणि मार्गी मागे पुढे सांभाळा. पाठवतो पण वापस आणून सोडा. निघाले हो तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर चालत 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 काशीपर्यंत पोहोचतात. आता ऐका, काशीमध्ये गेल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबा आहे आणि संत शिरोमणी नामदेव महाराज एका घाटावरती भजन करत बसतात. त्या घाटाचं नाव आहे मनकर्णिका नावाचा घाट. कोणता? मनकर्णिका नावाचा घाट. माणूस, आपण म्हणतो माणूस कुठं मरा? हा, काशीत माणूस मरा. बरोबर बाबा. बरं, माणूस जरी काशीत नाही मेला तर माणसाची अंत्यविधी कुठं व्हावं? हा, काशीत व्हावं. बरं, अंत्यविधी जरी काशीत नाही झाली तर माणसाची दशक्रिया विधी तरी कुठं व्हावं? काशीत व्हावं. बरं, दशक्रिया विधी जरी काशीत नाही झाली तर माणसाचे पित्र तरी, पित्र काशीत असतात का? हा, निवत कोण्या पत्र टाकायचा? मनकर्णिका नावाच्या घाटावरती भजन करत असतात. काशीमध्ये एक राजा होता. ऐका ऐका ऐका. त्या राजाने कसं पत्र लिहिलं आणि त्या राजाने एक बातमी पसरली. भारतात जेवढे विद्वान लोक आहेत ते सर्व लोक, विद्वान लोक काशीमध्ये जमा व्हा. पत्र तयार केलं, पूर्ण भारतभर पाठवलं. भारतातले जेवढे विद्वान लोक आहेत त्या सर्व विद्वान लोकांना काशीमध्ये या. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला. भारतातले सगळे विद्वान लोक काशीमध्ये जमा झाले. राजा आसनावरती बसलेला आहे, समोर विद्वान लोक आहेत, प्रधान लोक बाजूला बसले आहेत. आणि राजाने सांगितलं, आता ह्या सभेमध्ये जो सर्वश्रेष्ठ विद्वान आहे त्या विद्वानाला आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे. ऐका ऐका ऐका. राजाने ठरवलं ह्या सभेमध्ये सर्वश्रेष्ठ जे विद्वान आहे ते विद्वानाला आपला सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून पुरस्कार द्यायचा. पण दुसऱ्याच सेकंदाला राजाला असा प्रश्न पडला, आता विद्वान जमा झाले पण विद्वान निवडायचा कोण? विद्वान हा निवडायचा कोण? कोणाला मान द्यायचा कडे? नाही, दीपक महाराज लांबून आले. समजा तुम्हाला मान दिला, तुम्ही विद्वान निवडा, कोणाला निवडता? आ कोण्या माणसाला धरून यायच्या मधल्या आपल्या एवढ्या सभेतल्या? समजा एका कोण्या एका माणसाला आपण मान दिला की बा विद्वान तुम्ही निवडा, आपाला देऊ की वजनदार दिसायले तर आपाला मान दिला, आपा तुम्ही विद्वान निवडा कडे. आपा कोणाला निवडते? एक तर घरचा माणूस, गावातला माणूस, पाहुण्या रावण्यातला माणूस. जर कोणीच नाही सापडे मग जावं आहेच की. यानं विद्वान कळन का? विद्वान कळन का? राजाला प्रश्न पडला, विद्वान निवडायचा कोण? त्या राजापाशी दीपक महाराज एक हातीन होती. त्या हातीन फक्त माणसाच्या वासावून माणूस किती विद्वान तिला कळत होता. राजानं हातीनीच्या सोंडेमध्ये हार दिला. राजानं हातीनीचं दर्शन घेतलं आणि हातीनीला सांगितलं, माय ह्या सभेमध्ये तुला जे विद्वान वाटन त्या विद्वानाच्या गळ्यात तू हार टाक, त्याला पुरस्कार आम्ही देऊ. हातीन सभेमध्ये चालत होती. चालत 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 सभा अर्ध्या सभेत हातीन गेली, पण देवा कोणाच्याच गळ्यात हार टाकला नाही. आपा विद्वानाला आश्चर्य वाटू लागलं, अजून हार नाही टाकला. हातीन पुढे चालतच होती. चालत 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 हातीने सभा संपवली, पण कोणाच्याच गळ्यात हार टाकला नाही. विद्वान लोकांना आश्चर्य वाटलं, अजून हातीने हार नाही टाकला. सभेच्या बाहेर गेले की हातीन पळू लागली. सुदाम महाराज पळत हातीन पुढे पळाली, हातीनेच्या मागे विद्वान पळाले, तर विद्वानाच्या मागे प्रधान पळाले आणि प्रधानाच्या मागे राजा पळू लागला. हातीन पळत 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 त्या मनकर्णिका नावाच्या घाटावर जाती. तिच्या मागे विद्वान लोक, तिच्या मागे प्रधान आणि राजा, सर्व काशीतला समाज त्या घाटावरती जमा झाला. हातीने कोणाच्याच गळ्यात हार टाकला नाही. पण त्या घाटावरती 2 साधू सकाळी भजन करताना त्या हातीनीला दिसले. हातीन त्या 2 साधूपैकी एका साधूच्या समोर जाती, सोंडेमधला हार काढते. हातीन त्या 2 साधूपैकी एका साधूच्या गळ्यात टाकती आणि त्या साधूला लोटांगण घालती. त्या साधूचं नाव विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. तुम्ही जर गुगलला विश्वमाऊली ज्ञानोबाचं नाव सर्च केलं तर माऊलीच्या गुगलला 2 फोटो आहेत गंगाधर महाराज. एक ज्ञानोबाच्या डोक्यावर पगडी आहे आणि दुसरे ज्ञानोबा समाधीत बसलेले. माऊलीच्या डोक्यावर पगडी असलेलं वैभव जर कुठलं असेल तर ते काशीतलंय. विद्वान लोकांना वाटलं, अरे
आम्ही तर प्रस्थांतरीचा अभ्यास केला, 6 शास्त्र शिकलो, पुराण शिकलो, वेद शिकलो, तर आम्ही कुठं कमी पडलो असतो? पोराचा गळ्यात हार टाकला. चला आपल्यापेक्षा एखादा श्लोक जास्त पाठ केला असं, आपल्यापेक्षा एखादी ओवी, एखादा अभंग, एखादी भागवतातली ओवी जास्त पाठ केली असं पोरानं. लहानपणी जरा जास्त पाठ होते. एवढंच नाही घडलं देवा. घाटावरती विद्वान लोक जमा झाले, राजा आला घाटावरती, प्रधान लोक जमा झाले, काशीतले लोक जमा झाले. पण त्या घाटावरती असा प्रसंग घडला, ते प्रसंग वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. कोणता प्रसंग घडला? विश्वमाऊली ज्ञानोबाच्या गळ्यात हार टाकावा, हातीने लोटांगण घालून हातीने बाजूला व्हावं, आणि जगाचे मालक, काशीचे मालक, काशी विश्वनाथ भगवंत मंदिरातून बाहेर येतात. काय करतात? चालत 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 त्या मनकर्णिका नावाच्या घाटावरती येतात. विद्वानाला असं वाटलं ह्या पोराला नक्की काहीतरी श्राप देतील, काशी विश्वनाथ भगवंत काहीतरी उलट बोलतील, काहीतरी रागवतील. पण देवा काहीच घडलं नाही. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव घडलं. जगाचे मालक काशी विश्वनाथ भगवंत ज्ञानोबाच्या जवळ येतात आणि ज्ञानोबाचा हात धरतात. ज्ञानोबाचा ज्ञानोबाचा हात धरतात. ज्ञानोबाचा हात रागाला नाही, प्रेमे धरी विश्वनाथ. माऊलीच्या हाताला धरल्या जगाच्या मालकानं आणि गंगेच्या पात्राजवळ आणावं. हात जोडावे ज्ञानोबाला जवळ. जगाचे मालक हात जोडतात काशी विश्वनाथ भगवंत, आणि ज्ञानोबाला म्हणतात माऊली एक विनंती आहे तुमच्याकडं, एक मागणी आहे तुमच्याकडं, ऐकत आण का? ज्ञानोबाला म्हणतात सांगा ना देवा. जगाचे मालक सांगतात माऊली एकदा या गंगेच्या पात्रामध्ये उतरा. हो. हातामध्ये पाणी घ्या. बर. सूर्य भगवंताला अर्घ्य द्या. हो. हातातलं पाणी सोडून द्या, आचमन करा, पाणी सोडून द्या, गंगा मातेचं दर्शन घ्या आणि वरती या. फक्त एवढंच काम. विश्वमाऊली ज्ञानोबाला गंगेच्या पात्रामध्ये उतरतात, हातामध्ये पाणी घेऊन सूर्य भगवंताला अर्घ्य देतात, हातामधल्या पाण्याने आचमन करून पाणी सोडून देतात, गंगा मातेचं दर्शन घेतात आणि गंगेच्या वरती यायचा प्रयत्न करतात. ऐका 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 ऐका. पण ज्ञानोबाला गंगेच्या वरती निघत असताना माऊलीचा पायच वरती निघत नाही. ऐका 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 ऐका. माऊली ज्ञानोबाचा पाय गंगेच्या वरती निघत नाही. चिखलात फसला असेल गाव. हा, माऊलीच्या पायाला काटा मोडला असेल का गाळात पाय फसला असेल? देवा ज्ञानोबाचा पाय गाळातही फसत नाही, चिखलातही फसत नाही, आणि ज्ञानोबाच्या पायाला काटा मोडत नाहीये. वारकरी संप्रदायाच्या जगातला दुसरा वैभव ज्ञानोबाचे पायी पाय, ज्ञानोबाचे पायी ज्ञानोबाचे पायी ज्ञानोबाचे पायी
मिठी घाली गंगामाई. देवा ज्ञानोबारचा पाय गाळ्यात चिखलात नाही फसला हो. साक्षात गंगा माता ज्ञानोबारचा पाय धरती. गंगा माता ज्ञानोबाला कळालं आईसाहेबांना आमचा पाय धरलाय. ज्ञानोबारा हात जोडतात म्हणतात माय आमचा पाय धरला तुम्ही. हो माऊली काय काम आहे? काय पाहिजे का तुम्हाला? काय मागायचं का तुम्हाला? काय पाहिजे असेल तर सांगा. पण आमचा टाइम जास्त खाऊ नका. आम्हाला लवकर आळंदीला जायचंय. जगाचे मालक समाजासाठी वाट बघायचे. गंगा मातेनं हात जोडे सांगितलं माऊली जगातले गावाकडे प्रत्येक माणूस येतात हो आमच्या पात्रामध्ये. गावाकडून लोक पाप करून येतात आमच्या पात्रामध्ये आंघोळ करतात आणि पवित्र होऊन निघून जातात. ज्ञानोबऱ्या प्रत्येक माणूस पवित्र होऊन जाते हो पण आमचा विचार कोणीच करीत नाही. ऐका ऐका माऊली आमचा विचार कोणीच करत नाहीये. सगळं पाप आमच्या डोक्यावर साचल्या जाते. आम्ही काय करावं त्या पापाचं? पण ज्ञानोबऱ्या सांगू तुमच्या सारख्या साधूचा स्पर्श झाला आम्हाला सुद्धा पुनीत झाल्यासारखं वाटतंय. संताची अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचितो कैसे. तीर्थे तया ठाया हो पुनीत भाव आहे. देवा साधूच्या ठिकाणी तीर्थ सुद्धा पवित्र होण्यासाठी येतात. ज्ञानोबाराचा पाय धरला माऊली म्हणतात माय तुम्हाला काय पाहिजे का आमच्याकडून? काय पाहिजे असेल तर सांगा पण पाय सोडा आम्हाला समाधीला जायचं. जगाचे मालक आम्हाला समाधी देणार आहेत आणि आमचे श्रीगुरु आमच्या समाजासाठी उपस्थित राहणार आहेत. याच्यापेक्षा मोठा सोहळा आमच्या आयुष्यात कोणता नाही. गंगा माता म्हणते ज्ञानोबारा पाय सोडते पण एक विनंती आहे तुम्हाला सांगा की आज जसं आम्हाला दर्शन द्यायला तुम्ही आलात तसं परत दर्शन देण्यासाठी काशीला येतान असा शब्द द्या आम्ही सोडतो. ज्ञानोबारा म्हणले माय बळच इकडे आलो तर आता गेलं की समाधी घ्यायची जागा तयार आहे. नामदेव महाराजाच्या लेकरांना झाडून ठेवलेली आहे. जगाचे मालक येऊन बसले समाधीला आणि पुन्हा येणं होणारकडे खोटं बोलणं शक्य नाही. माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प आणि त्या फळाची महाद्वीप पात्र खोटं बोलत नाही. माय पुन्हा येणं होणार नाही. गंगा मातेनं ज्ञानोबाला आंघोळ घालावी. ज्ञानोबाला गंगा मातेला ओटीचोळी करावी. गंगा मातेचं दर्शन घ्यावं आणि काशीला विश्वमाऊली ज्ञानोबाला निरोप देतात. ऐका 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 ज्यावेळेस ज्ञानोबाला काशीला निरोप देतात काशीतले माणसं रडत होते. काशीतले झाडं रडत होते. काशीतले प्राणी पक्षी रडत होते. काशीतले विद्वान लोक रडत होते. एवढ्यात नवल नाही साक्षात जगाचे मालक काशी विश्वनाथ भगवंत सुद्धा ज्ञानोबारासाठी रडत होते. असा साधू पाहिला नाही. असा साधू आज बी पाहिला नाही आणि असा साधू भविष्यात पण पाहणार नाही. ज्ञानोबारासाठी रडत होते. ज्ञानोबाराला निरोप दिला. ज्ञानोबाराने आळंदीकडे जावं. नामदेव महाराजांना पंढरपुराकडे जावं. पंढरपुरात गेल्यानंतर जगाचे मालक नामदेवाला आलिंगन देतात. नामा ज्ञानोबाऱ्यासारख्या साधूच्या सहवासात गेला होता राजा तू. तुला सुख तर मिळालं ना? देवा सुख किती मिळाले हे नाही सांगू शकत गड्या. पण नामा ते ज्ञानोबारा कसे हे तर सांग की राजा. त्यावेळेस ज्ञानोबारा कसे नामदेव महाराज सांगतात. अभंगात दुसरं चरण साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर साधू थोर
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. माणस असे पाहिजे हो. आवाज फेकला की चिटकायला पाहिजे ना. थांबा मला नीव लावू द्या, ध लावू द्या. अरे कीर्तन संपलं की काय सोय करायचं आता. ह्या चरणा मला ले बोलू वाटलं, पण भाऊ म्हणले या चरणा बोलू नकोस. बोलत नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. बाबा रे तीनदा साधू थोर सांगितलं महाराजानं. याच्यामध्ये काय कारण आहे का? चाल म्हणा सोपी जावी, काही कारण असलं पाहिजे. अभंगामध्ये साधूचे 3 गुण सांगितले, म्हणून साधू थोर जाणार. याच्या पुढं साधू कालही थोर होते, साधू आजही मोठे आहेत, आणि साधू उद्याही मोठेच राहणार, म्हणून साधू थोर जाणार. साधू कशाला म्हणतात? साधनोती परकार्यमिती साधू किंवा साधनोती परम कार्यमिती साधू. साधनोती परकार्यमिती साधू, जे लोकांचं मोठे पण साधून देतात त्यांना साधू म्हणतात, किंवा साधनोती परम कार्यमिती साधू, जे मोठ्या अवस्थेला प्राप्त होतात त्याला साधू म्हणतात. विठाला कसे ओळखायचे साधू? इहलोकित्वाचे सर्वाभूती सम आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. जे शरीरावर प्रेम करत नाही त्यांना संत म्हणतात, त्यांना शरीराची उदास अवस्था कळते त्यांना संत म्हणतात. ऐकायले बाबा, ज्यांना शरीरावर प्रेमच राहत नाही त्यांना संत म्हणतात. याच्या पुढे सांगू का? जे माणसं स्वार्थासाठी जगतात त्यांचं काही शिल्लक राहत नाही. जे माणसं परमार्थासाठी जगतात त्यांचं काहीच वया जात नाही. ऐकायले ऐकायले, जे माणसं स्वार्थासाठी जगतात त्यांचं काहीच कामाला येत नाही आपा, आणि जे माणसं परमार्थासाठी जगतात त्यांचं काहीच वया जात नाही. मला उदाहरण द्यायचं झालं, बाबा तुम्ही कोणा गावचे? हा, नांदगाव. हा, नांदगाव, नांदरा. आता नांदरा गावचे बाबा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही जन्माला आले तुमच्यापाशी गुंटाभरही जमीन नव्हती, पण ज्यावेळेस तुम्ही 70 वर्षाचे झाले तुम्ही गावात 25 एकर शेत घेतलं नांदऱ्यात. परभणला 4 प्लॉट घेतले. आपा 2 बांधून काढले, 2 रिकामीत ठेवले. पोराला नोकऱ्या लागल्या म्हणून दीपक महाराज 4 चाकाच्या गाड्या घेऊन दिल्या पोराला. नातरुंड कॉलेजला झालेत म्हणून मोटरसायकल घेऊन दिल्या. कोण? तुम्ही. 25 एकर शेत घेतलं, 4 प्लॉट घेतले, 2 बांधून काढले, 2 रिकामे ठेवले, पोराला गाड्या घेऊन दिल्या, नातरुंडाला गाड्या घेऊन दिल्या. एवढं सगळं वयाच्या 70 वर्षापर्यंत कमवलं बाबा तुम्ही, आणि वयाच्या 70व्या वर्षी तुम्ही मेले. येरी मायलवा तसे डोळे फिरू नका. वयाच्या 70व्या वर्षी बाबा मेले. घरात लोक काय शिल्लक ठेवतात? हा, घरात लोक काय शिल्लक ठेवतात? तुम्हाला मी लिस्ट सांगतो ना. ज्या ताटामध्ये तुम्ही जेवत होते ते ताट कोणाला देतात? ब्राह्मणाला. ज्या ताटामध्ये तुम्ही जेवत होते ते ताट ब्राह्मणाला देतात. जे कपडे घालीत होते ते कपडे कोणाला देतात? आ, वासुदेवाला. ज्या ताटामध्ये जेवत होते ते ताट ब्राह्मणाला देतात. जे तुम्ही कपडे घालीत होते ते कपडे वासुदेवाला वाटतात. ज्या गादीवर तुम्ही झोपत होते ती गादी फुकून देतात. जी उशी वापरत होते ती उशी माराव देतात. सगळं वाटलं का नाही? आणि ते 25 एकर कोण म्हणलं महाराजाला? खरे खोटे बाबा? एवढं सगळं जरी कमवलं देवा, तरी घरातले माणसं कोणतीच खून शिल्लक ठेवत नाहीये. भूषणही घेते काढोने, भूषणही घेते काढोनिया, भूषणही घेते काढोनिया. तेव्हा काही शिल्लक ठेवत नाहीयेत. ज्यांचं जगणं स्वार्थासाठी आहे त्यांचं काहीच कामाला येत नाही, आणि ज्यांचं जगणं परमार्थासाठी आहे त्यांचं काहीच वया जात नाही. ऐका, विठाला विठाला विठाला
स्वार्थासाठी, आणि ज्यांचं जगणं स्वार्थासाठी हे घरातले लोक बांधून देतात. बघा, तेलंगणा नावाचं राज्य, बस 10 मिनिटं थांबायचं आहे, जीवाचे कान करू नका. तेलंगणा नावाचं राज्य आपा, धर्माबाद नावाचा तालुका आहे, आणि त्या धर्माबाद नावाच्या तालुक्यामध्ये करखिली नावाचं गाव आहे. ऐका 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 ऐका, करखिली नावाचं गाव आहे. काही तो वाया जात नाही सांगालो साधूच. त्या करखिली नावाच्या गावामध्ये हनुमंतरायाच्या कृपेने एक वेळेस कीर्तनाला जायचा योग आला. त्या गावात कीर्तनाला गेलो, जेवण झाल्यानंतर फेटा बांधला आपा, आणि मंडपाकडे जात असताना एक मंदिर दिसलं समोर. चौकदारानं सांगितलं, महाराज अगोदर मंदिरात दर्शन घ्यायचंय आणि नंतर मंडपाकडे जायचं. ठीक आहे. चौकदारासोबत मंदिरासमोर जात होतो. 31 फुटाचं मंदिर होतं. दीपक महाराज अंदाज लावला, हनुमंतरायाचं मंदिर असन, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असन, प्रभू रामचंद्राचं मंदिर असन, चलाकडे जाण्याच्या अगोदर दर्शन घ्यावं. ऐका 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 ऐका, काही तो वेळा जात नाही सांगायला त्यांचं, साधूचं काही तो वेळा जात नाही. त्या पायऱ्या चढत होतो मंदिराच्या, पायऱ्या चढत चढत गाभाऱ्यामध्ये गेलो. देवा, त्या गाभाऱ्यामध्ये मंदिरात गेल्यानंतर मला कोणतीच मूर्ती नाही दिसली. 4 पायऱ्याची समाधी दिसली दीपक महाराज काळ्या दगडाची. ऐकायली ना, 4 पायऱ्याची समाधी दिसली काळ्या दगडाची. त्या 4 पायऱ्याच्या समाधीवरती चांदीचा मुखवटा चढलेला होता. त्या मुखवट्याला नाकापासून गंध लावलेला होता आणि मधात बुका लावलेला होता. ते मुखवटा दुसरा तिसरा कोणी नाही, संत श्री गुरु मोतीराम महाराज फळेकरांचा होता. काही वाया जात नाही सांगालो. हा, कीर्तनाला गेले तेवढा आनंद वाटला. आमचे महाराज इतक्या लांब आले होते, आणि आम्हाला गाडीची सोय, रेल्वेची सोय त्या गावाला जायला. अजून आम्ही पोहोचलो नाही. आमच्या महाराजाला बैलगाडीची सोय नव्हती. श्री गुरु मोतीराम महाराज त्या गावात पोहोचले होते. कीर्तन झाल्यानंतर चौकदाराने सांगितलं, महाराज चहा प्यायला घरी जायचे. घरी गेलो. मला चौकदार चहा राहू द्या गड्या, मनामध्ये एक प्रश्न खतखत करत त्याचं उत्तर द्या, तेवढं सांगा. मला चौकदार, आमच्या परिसरामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये मोतीराम महाराजांची भरपूर लोकांनी सेवा केली हो, पण लोकांना काहीच नाही सापडलं. 90% लोकांना काहीच नाही सापडलं देवा. पण चौकदार, इतक्या लांब तुम्ही मोतीराम महाराजांची समाधी बांधली, समाधीसाठी काहीतरी प्रूफ लागत असेल ना, काही चैतन्य लागत असेल ना, काय भेटलं तुम्हाला? काही वया जात नाही सांगा बरं का. मांस चर्म हाड अवघे देवा असेच गोड. त्या चौकदाराने सांगितलं, महाराज श्री गुरु मोतीराम महाराज आमच्या गावात फक्त एकदा आले होते. एकदाच नियमाला आले होते. हो, आणि एकदा आल्यानंतर महाराज आमच्या गावात येणं, महाराजाला भूक लागली होती. श्री गुरु मोतीराम महाराज फळेकर महाराजाला भूक लागली होती. भूक लागल्यावर महाराजांना सांगितलं, राजा मला कोरडा शिदा घेऊन या. मारोळी समाजाचे होते, कोणाच्या हातचं खात नव्हतं. एका वारकऱ्याने भाकरीचं पीठ आणि हिरव्या मिरच्या आणून दिल्या. भाकरीच्या पिठाचं श्री गुरु मोतीराम महाराजांना हातावर भाकर केली. आपा त्या मिरच्याचा ठेसा केला. एक भाकर आणि ठेसा श्री गुरु मोतीराम महाराजांना खाल्ला, फेटा बांधला आणि चलत चलत एका काळ्या रुमालाला हात पुसला. बाबा हे नका सांगू मला, मोतीराम महाराज तुम्हाला काय सापडलं जेणेकरून तुम्ही समाधी त्या वस्तूची बांधली, याचं उत्तर द्या. महाराज तुम्हाला तेच सांगायलो. सांगा ना महाराज. श्री गुरु मोतीराम महाराजांचं जेवण झालं, हात धुतला, रुमालाला हात पुसला आणि मोतीराम महाराज कीर्तनाला जात होते. जात असताना श्री गुरु मोतीराम महाराजांना ज्या रुमालाला हात पुसला, आमच्या गावातल्या लोकांनी त्या रुमालाची समाधी बांधली. काय वाया गेलो? आपली गादी कुठे गेली बाबा? कदरले का मला? काय वाया गेलं? त्यांचं काहीच वाया जात नाही देवा, आणि आपलं काहीच कामा येत नाही. प्रत्येक वस्तूची समाधी आहे. साधूच्या महात्म्याच्या प्रत्येक वस्तूची समाधी आहे. श्री गुरु मोतीराम महाराजांच्या दाताची समाधी, हातातल्या काठीची समाधी आहे, खुर्चीची समाधी आहे. हा महात्मा साधूचा आहे. का माहितीये? फक्त शरीरावर प्रेम करत नव्हते. आणि जे लोक शरीरावर प्रेम करत नाहीत ना, देव त्यांच्यावर प्रेम करते. महाराज सगळ्या गोष्टी कळाल्या आम्हाला. संतांचं लिखाण सांगितलं, संतांचे लक्षणं सांगितले, तुम्ही सुख मिळते सांगितलं. शेतकरी माणसात आम्ही शेतकरी, संत कसे असतात आम्हाला शेतकरी भाषेत सांगा. संत शिरोमणी नामदेवराय संत कसे असतात, साधू कसे असतात शेतकरी भाषेत सांगतात. अभंगात शेवट नामा म्हणे गाय तू गाय
साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी. माझा टाईम झालेला आहे. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये स्वामीजीच्या आज्ञेने आज मला सेवा मिळाली. येशवाडी देवस्थान एवढं श्रद्धास्थान झाले. आता परभणी जिल्ह्यासाठी स्पेशल पंढरपूरच झाले. आता लोकांचा एवढा प्रतिसाद, एवढी श्रद्धा आणि पुन्हा नेतृत्व बी खंबीर मिळाले. स्वामीजीच्या आज्ञेमध्ये, स्वामीच्या नियोजनामध्ये, स्वामीच्या आज्ञेने सेवा माझ्याकडे आली. गुरुवारी भावी कीर्तनाला उपस्थित आमचे मोठे गुरुबंधू दीपक महाराज बादाडे महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे मधुकर महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. गोविंद महाराज, सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी, आमचे गंगाधर महाराज खोकेकर, बाळू महाराज कुंभारीकर, आमचे वडील श्री हरिभक्तपरायण भानुदास महाराज रिंगे, आमचे अनिल भाऊ कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचा त्याचा जोड सारखाच आहे. गेल्या शनिवारी भाऊनं सांगितलं, आता मी सांगतो की आम्ही चौघजण बापले का संगत असतात कुठे. पण काय माहिती आहे का, वडिलांना एक काम करावं, मुलाने एक काम करावं, मग ते वडील मेल्यानंतर त्या मुलाच्या गळ्यात आईना द्यायचा आणि मग माझ्या वडिलाची मिराशिका देव म्हणल्या ओपत नसते. बाप्पा संगत परमार्थ करा, याला म्हणतात माझ्या वडिलाची मिराशिका देव. संगत आम्ही चौघ बी संगत असतो. हा, लोक म्हणतात आज इतकं वय झालं का, मग काय झालं सांगच. तुम्ही दोघं आम्ही दोघं हे सगळे नाही अडकू नका कडे मग होत आले. मला त्याच भेव वाटू लागलं. नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे. आमचे दीपक महाराज बीडवरून आले. तर महाराजाचं कीर्तन आहे आमच्या घरच्या. स्वामीजी म्हणले तुम्ही कीर्तन करा, आमचा नामदेव पुढच्या शनिवारी करेन, आमचा घरचा कारभार आहे. दीपक महाराज म्हणले नाही ना, आम्ही त्याचंच कीर्तन ऐकायला. हे मोठ्याचा मोठेपणा असते देवा. हे माणसं मोठे असतात आणि त्याचे मनं मोठे असतात. आज महाराज कीर्तनाला भाऊ आहेत स्वामीजी. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून श्रीगुरु मोतीराम महाराजांना मोठ्या महाराजांनी जशी कृपा केली, आमच्या आईवडिलांना जसा आशीर्वाद दिला, हनुमंतरायांनी जशी कृपा केली, तसे हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवा करायचा प्रयत्न केला. झालेली कीर्तन रूप सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय श्रीगुरु मोतीराम महाराज मोठ्या महाराजांच्या हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित. आणि माझ्या सेवेला इदत पूर्ण विराम. यदक्षरम परम भ्रष्ट मात्रा हिनांचेत भवेत तत्सर्व क्षम्यताम देव प्रसिद्ध परमेश्वर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जे उरले ते पायकपण. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली
त्यांना सत्कारते